नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. भारतीय जनता पार्टी शिवसेना विरुद्ध बहुजन विकास महाआघाडीचे उमेदवार आमने सामने रिंगणात उतरले असून मुख्यतः या दोन आघाडीत काट्याची टक्कर होत आहे. बहुजन विकास महाआघाडीचे बळीराम जाधव तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित हे निवडणूक लढत असून राजेंद्र गावित हे प्रथम काँग्रेसमधून मंत्रिपद उपभोगलेले, त्यानंतर गावितांनी भारतीय जनता पार्टीतून काही महिने खासदारकी उपभोगली आणि आता हेच गावित शिवसेनेतून लोकसभेचे उमेदवार म्हणून मतदारांसमोर उभे आहेत. त्यांच्या स्वार्थी राजकारणाने त्यांची लोकप्रियता कमी होत असल्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगलेली आहे. याच गोष्टीचा फायदा बहुजन विकास महाआघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आता वर्तवली जात असून पालघर मतदारसंघात बुलेट ट्रेनला स्थानिकांचा विरोध, बडोदा एक्सप्रेसला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, वाढवणं बंदराविषयीचा विरोध, स्थानिकांना नोकऱ्या न मिळण्याचा मुद्दा, स्थानिकांना डावलून बाहेरील तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्या असे अनेक प्रश्न आहेत. परंतु हे प्रश्न अद्यापही आहेत तसेच आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला येथील मतदार जनमताचा कौल देणार आहेत का? गावितांनी एकाच पक्षाशी निष्ठा न ठेवल्याने त्यांच्यावर काही मतदारांची नाराजगी देखील व्यक्त केल्या जात आहे. स्वतः भाजपा शिवसेनेतून त्यांना विरोध होत असल्याचे बोलले जात आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीने पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी, कार्यकर्ते आणि मतदार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगू इच्छिते की राजेंद्र गावित हे काँग्रेसी होते. काँग्रेसमधनं त्यांचा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या पक्षात झाला आणि अगदी अल्पावधी त्यांना 9 महिन्याचा कालावधी मिळाला. या 9 महिन्यापर्यंत त्यांना खूप काय काम करता येईल. आता आमची मजबुरी देशासाठी आहे. देशामध्ये मोदीजींची गरज आहे, लेकिन पालघरमध्ये गावितींची गरज नाही आहे. पालघरमध्ये भक्कम उमेदवार जे स्थानिक उमेदवार होते, शिवसेनाने काय गावितला बघून मतलब दिलेलं आहे सीट ते आम्हाला कळत नाही. म्हणजे शिवसेनाचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला श्रीनिवास वनगाला ही सीट द्यायची होती. श्रीनिवास वनगासाठी ही सीट भाजपने सोडली, तरी हे मी गावितला सीट दिलं. म्हणजे असं वाटतं की गावितला फक्त सत्ता पाहिजे, गावितला लोकांना समाजकारणासाठी सेवेसाठी ही सीट नको पाहिजे. रवी राठोड, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, पालघर. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.